नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रच काय, अगदी जगभरात प्रसिद्ध असलेली चविष्ट अशी मिसळपाव. ही मिसळपाव तुम्ही एकदा तरी अशा प्रकारे बनवून पहा. इथे मी जो सिक्रेट मसाला बनवला आहे त्यामुळे ही मार्केटपेक्षाही चविष्ट मिसळपाव तयार होते. शिवाय खायला तर अप्रतिम अशी लागते. ही मिसळपाव तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा कधी संध्याकाळी जर काहीतरी चटपटीत आणि अगदी चविष्ट असे खावेसे वाटले तेव्हा अशा प्रकारे मिसळपाव बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. रेसिपी अगदी साधी सोपी सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर करत आहे, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. अस्सल चवीची मिसळपाव बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कुकर गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल अगदी व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचे आहे. आता तेल गरम करून घेतल्यावर लगेचच 1 मोठा चमचा मोहरी, 1 मोठा चमचा जिरे, त्याबरोबरच चिमूटभर हिंग घालूया आणि फोडणी व्यवस्थित तडतडू देऊया. मोहरी व्यवस्थितपणे तडतडून घ्यायची आहे, नाहीतर पदार्थात त्याची चव कडवट लागते. आता त्यात आपण 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालूया आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालूया. आणि फोडणीमध्ये कांदा साधारणतः 1 ते 2 मिनिटे ट्रान्सपरंट होईस्तोवर व्यवस्थितपणे परतून घेऊया. कांदा ट्रान्सपरंट करून घेतल्यावर लगेचच आपण पाव चमचा हळद घालूया आणि व्यवस्थितपणे कांद्याबरोबर एकजीव करून घेऊया. आता फोडणी अगदी व्यवस्थितपणे तडतडून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 1 वाटी मोड आलेली मटकी घालूया. इथे मी मटकी घेतली आहे. तुम्ही मूग आणि मटकी अर्धे अर्धे घेऊ शकता किंवा मूगही घेऊ शकता. आता मटकी आपण साधारणतः 1 ते 2 मिनिटे या फोडणीमध्ये व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत, म्हणजे त्यातील जो उग्र वास असतो तो पूर्णपणे निघून जाईल. हे करत असताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि ढवळत राहायचे आहे, म्हणजे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे कोट होतील आणि मटकीचा जो उग्र वास असतो तो पूर्णपणे निघून जाईल. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता मटकी अगदी व्यवस्थितपणे परतली गेली आहे. लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थितपणे मीठ अगदी एकसारखे लागेस्तोवर मटकीला व्यवस्थितपणे परतत राहूया. पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित परतले गेले आहेत. लगेचच त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया आणि सर्व जिन्नस पुन्हा एकजीव करून घेऊया. त्यानंतर कुकरच्या भांड्याचे झाकण लावून साधारणतः 3 शिट्या करून घेऊया. हा कुकर लहान आहे त्यामुळे मी इथे 3 शिट्या करून घेत आहे. कुकरच्या आकारमानानुसार इथे शिट्या करून घ्यायच्या आहेत. आता कुकरच्या शिट्या होईस्तोवर आपण एक सिक्रेट वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी कुकर दुसऱ्या गॅसवर ठेवून देऊया. इथे मी एक गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, त्याबरोबरच 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस घेतली आहे. हे मसाले साधारणतः 2 मिनिटे आपण मंद गॅस करून त्याचा सुवास येईस्तोवर भाजून घेणार आहोत. यापेक्षा जास्त भाजायची नाही आहे. हे खडे मसाले फक्त त्याचा सुवास येईस्तोवर भाजून घेणार आहोत, कारण जास्त जर भाजून घेतले तर त्याची कडवट चव पदार्थामध्ये उतरते. म्हणून खडे मसाले भाजून घेताना अगदी बेताणीच भाजून घ्यायचे आहेत. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता खडे मसाले अगदी खरपूस भाजले गेले आहेत. इतपतच आपण खडे मसाले भाजून घेणार आहोत. लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. पूर्णपणे थंड करून घेतल्यावरच ते मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची अगदी बारीकसर अशी पूड तयार करून घेणार आहोत. आता ते आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण 1 मोठा जाडसर चिरलेला कांदा, त्याबरोबरच 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले घालूया आणि त्याबरोबरच 2 छोटे चमचे तेलही घालूया. कांदा अगदी लालसर होईस्तोवर आपण तेलाबरोबर परतून घेणार आहोत. त्याबरोबरच लसूणीचा आणि जे आपण आले घातले आहेत त्याचाही कच्चेपणा निघून जाईल. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला आहे आणि थोडासा शिजला आहे. लगेचच त्यामध्ये पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे तुकडे घालूया. इथे सुक्या खोबऱ्याचाच वापर करायचा आहे, त्यामुळे जी आपण मिसळ बनवत आहोत
ती अगदी चविष्ट अशी तयार होते. म्हणून सुक्या खोबऱ्याचाच इथे वापर करा. आता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे साधारणतः 2 ते 3 मिनिटे पुन्हा परतून घ्यायचे आहेत. म्हणजे कांद्याचा जो राहिलेला कच्चेपणा असेल तोही पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे भाजले गेले आहेत आणि आपण लगेचच त्यामध्ये एक मोठा जाडसर चिरलेला टोमॅटो घालूया. आता टोमॅटोही आपण त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर साधारणतः 2 मिनिटे मीडियम गॅसवरून सतत ढवळून परतून घेऊया. सर्व जिन्नस व्यवस्थितपणे परतून घेतल्यावर कांदा थोडासा मऊ झाला आहे. लगेचच त्यामध्ये पाववाटी आपण ताजी कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थितपणे वाटणाबरोबर एकजीव करून घेऊया. पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत. म्हणजेच हे सिक्रेट वाटण तयार झाले आहे. लगेचच गॅस बंद करूया आणि हे जे आपण वाटण तयार करून घेतले आहे ते एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. थंड झाल्यावर नंतर आपण ते मिक्सरमधून अगदी बारीकसर अशी त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. ती आता आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर कुकर थंड करून घेऊया. आता इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. त्यामध्ये जे सुके मसाले आपण भाजून घेतले होते ते घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पूड तयार करून घेऊया. पाहू शकता की ते परफेक्ट मसाला तयार झाला आहे आणि त्याचा सुवास अगदी घरभर दरवळतो आहे. अशा प्रकारे मसाला तयार करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये जे भाजून घेतलेले सिक्रेट वाटण आहे तेही त्यामध्ये घालूया आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी सिक्रेट वाटण हे जे आपण मिसळ बनवणार आहोत त्याचे तयार झाले आहे. लगेचच ते आपण बाजूला ठेवूया आणि मिसळ बनवायला सुरुवात करूया. त्यानंतर कुकरची वाफ गेल्यावर झाकण उघडून पाहूया. पाहू शकता मटकी अगदी व्यवस्थित शिजली आहे. अशा प्रकारे बोटाने दाबून बघायचे आहे. जर मटकी शिजली नसेल तर अजून एक शिट्टी करून घेऊ शकता. पण इथे मटकी व्यवस्थितपणे शिजली आहे. लगेचच मिसळ बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम करून घेतल्यावर त्यात 2 मोठे चमचे तेल घालूया. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर सिक्रेट वाटण जे आपण करून घेतले होते ते लगेचच आपण तेलात घालूया आणि अगदी तेल सुटेस्तोवर साधारणतः 2 ते 3 मिनिटे तेलाबरोबर व्यवस्थितपणे परतून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता ग्रेव्हीला तेल सुटले आहे. अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे तेल सुटेस्तोवर जी ग्रेव्ही आपण बनवून घेतली ती परतून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण पावडर मसाले त्यामध्ये घालणार आहोत. पावडर मसाले त्यामध्ये 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा धनेपूड आणि पाव चमचा गरम मसाला. गरम मसाल्याच्या व्हिडिओची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन चेक करू शकता. आता पावडर मसाले ग्रेव्हीच्या मिश्रणात घातल्यावर अशा प्रकारे सतत ढवळून व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे आणि त्याचा सुवास येईस्तोवर ढवळत राहायचे आहे. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर कढईवर झाकण ठेवूया आणि मिश्रणाला तेल सुटेस्तोवर गॅस बंद करून व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण अगदी घट्टसर झाले आहे आणि तेलही सुटले आहे. अशा प्रकारे ग्रेव्ही अगदी व्यवस्थितपणे शिजवून घ्यायची आहे. म्हणजे पावडर मसाल्यांचा जो कच्चेपणा आहे तोही पूर्णपणे निघून जातो. आता अशा प्रकारे सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर लगेचच जी आपण शिजवून घेतलेली मटकी आहे ती त्यामध्ये घालूया आणि त्याबरोबरच आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालूया. इथे मिसळ आपण पावाबरोबर खाणार आहोत त्यामुळे अगदी पातळसर, जितपत तुम्हाला पातळसर हवी आहे त्याप्रमाणे इथे पाण्याचा वापर करायचा आहे. इथे 4 ते 5 जणांसाठी मी मिसळ बनवत आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. आता अशा प्रकारे व्यवस्थितपणे सर्व मिश्रण एकजीव करून घेतल्यावर लगेचच चवीनुसार मीठ घालूया. इथे आपण मटकी शिजवताना मीठ वापरले आहे त्यामुळे ग्रेव्हीच्या अंदाजानुसारच इथे मिठाचा वापर करायचा आहे. नाहीतर मिसळ खारट होण्याची शक्यता असते. सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर आणि व्यवस्थितपणे ढवळून घेतल्यावर भांड्यावर झाकण ठेवून गॅस बंद करून साधारणतः 6 ते 7 मिनिटे ही जी आपण मिसळ तयार करून घेतली आहे ती अगदी व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. म्हणजे त्यातील मसाले आहेत ते पूर्णपणे एकजीव होतील आणि अगदी परफेक्ट मिसळ तयार होईल. म्हणून आपण कढईवर झाकण ठेवून साधारणतः 5 ते 7 मिनिटे ही मिसळ व्यवस्थित शिजवून घेणार आहोत.
साधारणतः 7 मिनिटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत आणि मिसळीला अगदी दणदणीत अशी वाफ आली आहे आणि उकळी आली आहे. लगेचच आपण गॅस बंद करण्यापूर्वी थोडी चिमूटभर इथे एकदम ताजी अशी कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर पाहू शकता मिसळीला अगदी दणदणीत अशी उकळी आली आहे आणि त्याचा घमघमाट म्हणजे सुवास घरभर दरवळतो आहे. लगेचच गॅस बंद करूया आणि गरमागरम चविष्ट अशी मिसळपाव सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली बघता क्षणी खावीशी वाटणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची चविष्ट अशी मिसळपाव. एकदा तरी अशा प्रकारे मिसळपाव बनवून पहा. पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे बनवाल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.